नमस्कार मैत्रिणींनो, स्वराज क्रिएशनच्या गप्पा टप्पा विथ स्वरामध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे. कशा आहात? आशा करते मस्त असाल, स्वस्त असाल आणि आपल्या नवीन एपिसोडची वाट बघत असणार नक्कीच. तर आजच्या एपिसोडमध्ये आपण भेटणार आहोत एका अशा मैत्रिणीला जिने 2009 ला स्वतःचा एक ब्युटी सलून, छोटंसं ब्युटी सलून सुरू केलं होतं आणि 2009 पासूनचा आतापर्यंतचा तिचा प्रेरणादायी प्रवास आपण ऐकणार आहोत. आज ती फक्त ब्युटिशियन न राहता आज ती कॉस्मेटॉलॉजिस्ट आहे आणि तिने तिच्या करिअरमध्ये खूप यश मिळवलंय. तर तिची यशस्वी गोष्ट आपण आज ऐकणार आहोत. तर स्वागत करूया नूतन गायकवाड. नमस्कार नूतन, कशी आहेस? मस्त. आणि काय सांगशील स्वतःच्या प्रवासाबद्दल? तू कसा हा प्रवास सुरू केला होतास? मी 2009 ला स्टार्ट केला. पहिल्यांदा खूप हार्ड जात होतं मला, कारण मी या फील्ड मध्ये नव्हती. मी बरोबर. कॉम्प्युटरच्या फील्ड मध्ये होती आणि या अच्छा. फील्ड मध्ये येणं म्हणजे माझ्यासाठी खूप हार्ड होतं ते. बरं. हा पण मग तो निर्णय कसा घेतला की तू स्वाईप केलं पटकन तुझं करिअर? हा, असं का? तो का केला? कारण की मिस्टरांचं म्हणणं होतं दिवसभर 9 तास 12 तास ट्रॅव्हलिंग करून जॉबला जाते, परत घरी येणार. मग तू जॉब करण्यासाठी स्वतःच काय जॉब नको करू, स्वतःच काहीतरी स्वतःचा चालू कर, business सुरू स्वतःच्या कर. पायावर उभी राहा, अच्छा. कुठे जॉब करण्यापेक्षा. मग मग असं सांगितल्यानंतर तुझ्याकडे चॉईसेस भरपूर असतील. हो, मग ब्युटीच होता का होता. निवडलं? नाही नाही मी तर पहिलं शिलाई मशीनचं फॅशन डिझायनरचं करत होते. अच्छा. त्याच्यामध्ये मी ब्लाऊज ड्रेसचं केलं, बेसिक आपलं जे असतं ते चालू केलं. नंतर मला खूप त्रास व्हायला लागला त्यामध्ये, ते सोडलं. मग मी 6-7 महिने अशीच होती. मग मला एक फ्रेंड भेटली, मग ती पार्लर शिकत होती. मग मी पण विचार केला की मी पण पार्लर शिकते म्हणून. अच्छा, म्हणजे फक्त मैत्रिणीचं बघून सुरुवात केली. हा, मैत्रिणीचं बघून. आणि मग तो अनुभव कसा होता जेव्हा तू सुरू केलंस? हो. कारण की दिसतं तेवढं सोपं नाही नसतं नाही. सुरू हो. केल्यानंतर. खूप काही प्रवासात अडचणी येतात, अडथळे येतात. तर तुझा तो प्रवास कसा सुरू झाला? खूप स्मूथ होता? नाही नाही, खूप हार्ड होता. कोण पण काय बोलतं, हा करते पार्लरचं, तिला काय आहे. पण पार्लर हे साधं नाहीये, खूप हार्ड आहे. याच्यामध्ये खूप त्रास झाला मला पण आजही स्टार्टिंगला. त्याच्याकडे निगेटिव्हिटीने हो, बघितलं खूप जातं, लोकांचं. बघितलं जातं की काय काम करते, पार्लरचं तर काम पार्लर तर करते. करते. पण ते जे समोर त्यामध्ये पडतं त्यालाच माहिती त्यालाच आहे किती की मेहनत किती लागते. मेहनत आहे. बरोबर. आणि पहिला क्लायंट आणि त्याच्याबद्दलचा काय अनुभव आठवतो? हो, आठवतो. सांग. पहिला क्लायंट ती माझी आत्ताची ही क्लायंट आहे, आता क्या पण. बात आहे. हा, म्हणजे 2009 पासून आतापर्यंत आतापर्यंत ती ती क्लायंट रिटर्न आहे. हो येते, हो हो रिटर्न्स हो येते, तर हो त्या खूप मोठी गोष्ट आहे. हो, ती बरोबर. आता पण आहे काय माझ्याकडे. अनुभव सांगशील तिचा? तिचं मी फर्स्ट ॲब्रोज केलेले तिचे, ते पण माझ्याकडून चुकलेले. अच्छा. 1 वर्ष प्रॅक्टिस करूनही तिचे चुकलेले. पण ती काय बोलली, नूतन तुझा पहिलाच ॲब्रोज आहे, चालेल मला. तिच्या मी घरी जाऊन केलेल्या. मी सुरुवात पहिली घरी केलेली. फ्रीलान्सिंग करून. घरी सुरुवात केली. 1-2 महिने मी घरी केलं, नंतर मग मी शॉपच ओपन केलं. बरं, मग ती कंटिन्युअसली तुझ्याकडे कंटिन्यू आहे? आताही आताच तिची अपॉइंटमेंट झाली आहे. गणपतीमध्ये येते. ती खूप लांब राहते माझ्यापासून आता, तरी पण येते. आणि असा काही एखादा कडवट अनुभव, हा झाला चांगला अनुभव, पण एखादा असा कडू अनुभव जो तू विसरणार नाहीस, त्याचा कडूपणा नाही विसरणार, असा काही अनुभव एखाद्या क्लायंटचा? हो, आहेत ना. सुरुवातीचाच असं नाही, सुरुवातीचा नाही, असं आहेत भरपूर क्लायंट असे येतात. एखादा सांगू शकतो? हो, सांगू शकते. एकदा एक क्लायंटला स्पा करून दिलेला, म्हणजे मी नाही दिलेला, स्टाफने करून दिलेला. तर स्पा कसा असतो, 1 वीकच राहतो आपला स्पाचा रिझल्ट. बरोबर. ती काय म्हणे, नाही तू पैसे घेतले आणि स्पा काय केलास म्हणून, तुझ्या मुलींनी बरोबर नाही केला, तू तू थांबली नाही समोर. तर मी म्हंटल स्पा तर बरोबर होता, मी सीसीटीव्ही मध्ये पण चेक केलं की हिने केलाय की नाही बरोबर, पण तिने तर व्यवस्थित केलेला. पण ती क्लायंट माझ्याशी अजूनही बोलत नाही एका स्पावरून. अच्छा, म्हणजे क्लायंटला असं वाटतं की तो लॉंग टर्मला चालला पाहिजे. आता जसं मी म्हणाली ओळख करून देताना की तू एक ब्युटिशियन म्हणून काम सुरुवात केलं होतं आणि आता तू कॉस्मेटॉलॉजिस्ट आहे. तर ह्या दोघांमधला प्रवास जो होता ब्युटिशियन पासून कॉस्मेटॉलॉजिस्ट पर्यंत, त्याच्याबद्दल काय? ब्युटिशियनचा तर छानच होता तो प्रवास. पण आता नवीन मार्केटमध्ये तर काहीतरी नवीन पाहिजे असतं, प्रत्येक नवीन अपडेट झालंच पाहिजे असतं. ते 2-3 महिन्यात अपडेट व्हावंच लागतं. तर आता नवीन कॉस्मेटॉलॉजिस्ट आलं की आपलं परमनंट मेकअप आहे, लिप, सर्व भरपूर आहेत कॉस्मेटॉलॉजिस्ट मध्ये. पण पार्लरच्या ब्युटिशियन पेक्षा ह्यामध्ये मला थोडं करिअर फास्ट माझं वर स्पेशलाइज आली की फरक पडतो ना. ते डिग्री पण घेतलं त्यामुळे थोडं ते वरती आले. बरोबर. आणि एक आवडती ट्रीटमेंट, मग ती ब्युटिशियन मधली असेल, ब्युटी सर्व्हिसेस मधली किंवा आता कॉस्मेटॉलॉजिस्ट मधली,
एखादी आवडती ट्रीटमेंट कोणती जी तू खूप आनंदाने त्याच्यासाठी वाट बघत असते की ट्रीटमेंट आली तर मी पटकन हो, करेन? कॉस्मेटॉलॉजिस्ट मध्ये मला लिप टिंट खूप आवडतं. अच्छा. काय माहिती तो सर्वांचा हार्ड विषय हा, असेल, हा. पण माझा खूप इझी आहे. लिप टिंट म्हणजे आपण परमनंट हो, हो. लिफ्ट करतो ते आहे. आणि ब्युटिशियन मध्ये मला फेशियल आवडतात क्लायंटला करायला. अच्छा. हम्म. आणि जी एक मोठी चूक ब्युटिशियन किंवा कॉस्मेटॉलॉजिस्ट किंवा मेकअप आर्टिस्ट रेग्युलर करतात ती कोणती असू शकते आणि ती तुला कशी सुधारायला म्हणजे तिला दुरुस्त करायला तुला कसं आवडेल? जर आपल्याकडून चुकी झाली तर क्लायंटला पहिलं कन्व्हिन्स करून आपण काय आहे प्रॉब्लेम त्यांचा पहिला विचारून आपण ती सॉल्व्ह करतो. मान्य करायला पाहिजे. मान्य करतो की हा जर आपली चूक झाली तर आपण समोरून क्लायंटला सॉरी बोलतो. पण बरोबर. आता तेवढा एक्सपिरियन्स आहे, चूक नाही होत. ते शेवटी अनुभवाने होतात आता त्या चूक नाही होत. गोष्टी. ते स्टार्टिंगला होत होतं 2010-11 साली व्हायचं, पण आता नाही येतो प्रॉब्लेम. आणि आता जी टेक्नॉलॉजी चेंज झाली ब्युटी इंडस्ट्रीमध्ये त्या टेक्नॉलॉजी बद्दल काय म्हणशील? त्या टेक्नॉलॉजी मध्ये परत सोशल मीडिया पण आलं. हो, तो तर खूप मोठा पार्ट आलाय. मग त्याच्याबद्दल हो. काय सांगशील की कितपत तो गरजेचा आहे सोशल मीडिया हा. आणि त्याला आपण कसं त्याच्यावर वर्क केलं पाहिजे? आता कसं आहे, तुम्ही भले कसंही करा पण दाखवा जास्त. आता दाखवायची ज्याचे दुनिया आहे. फॉलोअर्स जास्त हो, तो तोच चांगलं काम अपडेट. करतो. भले तो करो ना नाही करो, करू, बरोबर आहे. सर्व्हिस महत्वाची कुठे आहे? आपल्या सलोन मध्ये आहे. आणि बरोबर आहे. सर्व सोशल मीडियावर नाही टाकू शकत आपण. सर्व्हिस बेस आहे ना आपला तो. सोशल मीडिया दिसतं तसं नाहीये ना, दिसतं तसं नाहीच आहे आता. बरोबर, फक्त ते बरोबर. दाखवण्याचं वेगळं आणि आहे वेगळं. पण क्लायंट पण त्यालाच फसतायत की क्लायंट त्याला जिचे फसतात. फॉलोअर्स जास्त आहेत ती बेस्ट काम हो, करते. आणि एक आहे आपला सेटअप. दिखाव्याच्या दुनियामध्ये जातात भले, तिथून माझ्याकडे खूप साऱ्या कंप्लेंट येतात सेटअप वरून, जे मोठ्या पार्लर मध्ये जाऊन करून येतात. खूप सारे कंप्लेंट येतात रिपेअर करायला. म्हणजे आपली सर्व्हिस, आपलं काम हे जास्त सर्व्हिस महत्वाचं कोण आहे. बघत नाहीये. आता सध्या जी कॉम्पिटिशन चालू आहे मग ती कॉस्मेटॉलॉजिस्ट मध्ये असेल किंवा ब्युटी सर्व्हिसेस मध्ये असेल, तू कशी स्वतःला टिकून ठेवते त्या कॉम्पिटिशन मध्ये? कारण की खूप जास्त कॉम्पिटिशन चालू आहेत ब्युटी इंडस्ट्रीमध्ये. अगदी छोटे छोटे पॅकेजेस किंवा फक्त कॉम्पिटिशन म्हणून मग तुझ्याकडे 500चं पॅकेज आहे तर मी 400च ठेवेल. नाही करत मी. हा, मग तू कशी स्वतःला त्याच्यामध्ये खिळवून ठेवतेस? पहिली बात तर माझं बोलणं आहे. सेकंड माझी सर्व्हिस आहे. जर मी ती 10 रुपयाला देते म्हणून मी 5 रुपयाला देऊ शकत नाहीये. बरोबर. माझा जो आहे त्यामध्ये मी करून देणार. तुम्ही माझी सर्व्हिस बघा, माझं प्रोडक्ट बघा, माझं नॉलेज बघा, मी तुम्हाला काय सर्व्हिस देते. भले तुम्हाला तिथे 10 रुपये 5 रुपयामध्ये डुप्लिकेटही करून देत असतील किंवा काही करून देत असेल तर ते मी रिस्क नाही घेऊ शकत. बरोबर आहे. म्हणजे आपल्या कामामध्ये आपण ऍडजस्टमेंट नाहीच केली पाहिजे. नाही तर आपण त्या कॉम्पिटिशन मध्ये पण टिकून राहू. आणि जर ह्या बिझनेस मध्ये यशस्वी व्हायचं असेल तर तीन महत्वाच्या गोष्टी ज्या तू तुझ्या बिझनेस मध्ये किंवा तुझ्या करिअर मध्ये तू स्वतःला शिकवल्या आहेस त्या. पहिलं तर माझं बोलणं आहे, क्लायंटला कसं हँडल करायचं. सेकंड माझी सर्व्हिस आहे. आणि आपलं थर्ड तर काय असं आपलं स्वतःच बॉडी लँग्वेज आणि ते मॅटर करतं. हा, ते तर आहे आपलं बोलणं, वागणं, आपली बॉडी लँग्वेज आपलं. अच्छा, ह्याला जोडून अजून एक की हे कितपत गरजेचं आहे? कारण सोशल मीडियावर ह्या गोष्टी खूप व्हायरल होत आहेत हल्ली की एक मेकअप आर्टिस्ट आहे तर तिने तितकंच अपडेट रोज राहिला पाहिजे सलोन मध्ये. पण एक लेडी, तू पण मी पण, आपण काहीही काम करतो तेव्हा आपल्या मागे खूप मोठा परिवार असतो. म्हणजे मुलं आहेत, नवरा आहे, घर आहे, इतर गोष्टी आहेत. तर ह्या सगळ्या सांभाळताना आपल्याला तेवढं रोज अपडेट राहणं स्वतःला पॉसिबल होत नाही. तितकंच मेकअप मध्ये राहणं पॉसिबल होत नाही. तर तू, कारण मी बऱ्याच कमेंट्स बऱ्याच रीलला वाचते तर ते असं होतं की तू तर स्वतः मेकअप आर्टिस्ट आहे. म्हणजे मेकअप आर्टिस्ट लोकांच्या रील्स अशा कमेंट्स असतात की तू तर मेकअप आर्टिस्ट आणि तू बघ कशी आहेस. म्हणजे वेल नोन मेकअप आर्टिस्ट आहेत ज्या कधी कधी सिम्प्लिसिटी मध्ये त्या रील्स बनवतात. तर असा काही अनुभव तुला आलाय का आणि हे कितपत गरजेचं आहे? बघा, कंटिन्यू तर मेकअप मध्ये नाही राहू शकत. त्यांचा पण काही पाठीमागे प्रॉब्लेम असतील. लहान मुलं आहे, फॅमिली आहे, कोण सिंगल मदर नाहीये. बरोबर आहे. सर्वांच्या फॅमिली असतात, सासू सासरे असतात. तिला त्या लेडीजला 10 वाजेपर्यंत ते काम करून शॉप ओपन करायचं असतं.
मग तिथून ते काम चालू होतं. ती किती 24 तास मेकअप मध्ये नाही राहू नाही राहू शकत. शकत 12 तास आमचं पार्लर चालू असतं. 12 तास ती मेकअप मध्ये नाही राहू शकत. पण ती खरीच ओळख आहे का की जर तुम्ही स्वतः मेकअप मध्ये असला तरच तुम्ही छान काम करू शकता हे असं काही बघा, आहे का? माझा जर एक्सपिरियन्स आहे ना, मी तुम्हाला सांगू, मी आजपर्यंत मेकअप मध्ये पार्लर मध्ये नाही राहिली. मी एकदम नॉर्मल असते. मला नाही गरजेचं वाटत. मी डिपेंड माझ्या क्लायंटला किती चांगली सर्व्हिस देते. ते माझं महत्वाचं आहे. मेकअप आणि माझं दिसणं नाही तिथे काम करत. माझं तर म्हणणं नाहीये की कोण बोलेल म्हणून आपण तसं टापटीप राहावं आणि ते फक्त दिखावा आहे बस. म्हणजे टापटीप तेवढं राहावं पण आपण- अगदीच तुम्ही रोज हा. ब्राईड सारखा किंवा मॉडेल सारखा मेकअप करून नाही नाही राहू ना? शकत. आतापर्यंत किंवा इथून पुढे तुझ्या करिअर मध्ये तुला प्रेरणा देणाऱ्या 3 व्यक्तींची नावं आणि त्यांच्याबद्दल काहीतरी खास. एक तर तुम्ही आहात. अरे बापरे तुम्ही माझ्या बरोबर 2010 पासून आहात. माझे मिस्टर आहेत की ते बोलतात तुला जेवढं पुढे जायचं तेवढं जा. आणि बाकी माझी फॅमिली सपोर्ट आहे क्या सर्व. बात आहे. आणि कामाच्या धावपळीत जसं तू आत्ता म्हणाली किंवा आपण बऱ्याचदा बोलतो त्यावेळेस पण असं होतं की मी तुला बऱ्याचदा म्हणते की तू स्वतःला मेंटेन कसं ठेवलंयस कारण की 2 मुलं आहेत, मोठी मुलं आहेत आणि मुलांची धावपळ ऑब्व्हियसली सगळ्या गोष्टी असतात. तर इतक्या सगळ्या गोष्टींमधून पण तू स्वतःसाठी वेळ कशी काढते आणि तू आज स्वतःला फार फिट अँड फाईन ठेवलेस आणि फार अप टू डेट असतेस तू कायम. तर ह्याचं सिक्रेट काय? सिक्रेट तर पहिले डाएट आहे. डाएट, एक्सरसाइज आणि सेकंड मिस्टर आहेत. सकाळी उठलं की बोलतात जा exercise. छान. म्हणजे थोडक्यात पाठिंबा आहे. हो. ह्याच्याच वर येईल की आता मिस्टरांचा पाठिंबा तू तुझ्या बोलण्यात हो. नेहमी येतच आहे. पण इतर कोणी असं फॅमिलीमध्ये मग ते सासरी असेल किंवा माहेरी असेल ह्यांचा पाठिंबा किंवा विरोध ह्याच्यापैकी काही बोलू शकशील का? विरोध तर हो, विरोध असा नाहीये पण माहेरी माझ्या थोडं माहेरी चांगलं आहे. सर्व सासरी पण खूपच चांगलं आहे, माहेरी पण चांगलं आहे. मीच एकटी आहे की या फील्ड मध्ये आहे. अच्छा. माझे सर्व फॅमिली मेंबर गव्हर्नमेंट सर्वंट सगळे चांगले व्यवस्थित आहे दोन्हीकडे. सगळ्यांना. आणि माहेराकडून असतं की तू काय हे काम करते. अच्छा. हा. पण मग सपोर्ट मिस्टरांव्यतिरिक्त अजून कोणी जास्त सपोर्ट केलाय तुला माझे फॅमिलीमध्ये? सासूने मला फर्स्ट तर माझ्या मिस्टरांनी मला पैसे न देता सासू बोललेली हिला करून दे मी पैसे देते. सासूचा सर्वात जास्त सपोर्ट होता आणि मला. तुमच्या माहितीसाठी सांगेल की नूतनची सासू स्वतः एक वर्किंग वुमन होत्या. त्या आता रिटायर आहेत हा तर पण त्या वर्किंग वुमन होत्या त्याच्यामुळे त्यांचा खूप पाठिंबा होता तुला. आणि समजा तू ह्या क्षेत्रात नसते त्यावेळेस जर मिस्टरांनी म्हटले नसते की तू तुझं क्षेत्र निवड करिअर हे स्वाईप कर तर आता तू काय करत असतेस? मी सायन हॉस्पिटल मध्ये असते सिस्टर. ऍज अ सिस्टर. अच्छा. म्हणजे आता तू तर माझी nurse- पोस्ट वाढली असती. हा मला अच्छा. सासू माझी सायन हॉस्पिटलला होते. हा. तर मला सायन हॉस्पिटलमध्ये 3 वर्षाच्या कोर्स मध्ये ऍडमिशन पण घेतलं होतं. हा. आणि मग आता तुला असं त्याचं काही रिग्रेट होतंय का मी ते क्षेत्र नाही सोडायला पाहिजे होतं? मग तू हॅप्पी आहेस नाही ह्याच्यात की नाही ते मी असं वाटतं satisfied बरं आहेस झालं आता? मी ते नाही जॉईन केलं कारण सासूचं बघून 3 शिफ्ट वेगवेगळ्या करावे लागत असतात गव्हर्नमेंट. ते हे आहे ना बीएमसी आहे ना, बीएमसी मध्ये 3 शिफ्ट असतात. बरोबर. तर मला असं वाटतं की नको, मी मला पाहिजे तेव्हा घरी जे राहते. आहे त्यात खुश हो, आहेस तू. खूपच खुश आहे मी या म्हणजे माझ्या आपली मुलंही सांभाळता येतात आणि सगळ्याच गोष्टी फॅमिली होतात पाहता येते. आपल्याला. हा. पुढच्या 5 वर्षांमध्ये तुझं स्वतःचं असं काही उद्दिष्ट आहे, फोकस आहे की मला आत्ता जसं तू कॉस्मेटॉलॉजिस्ट आहे तर पुढच्या 5 वर्षांमध्ये तुझं स्वतःचं काही प्रोजेक्ट असं आहे की मला आता स्वतःला चेंज करायचे किंवा मला अजून अपडेट करून काहीतरी मला नवीन सॅलून टाकायचंय किंवा अजून काही गोष्टी आहेत तुझी? माझं 5 वर्ष म्हणजे 2-3 वर्षातच आहे. माझा मुलगा लहान आहे म्हणून मी आता थांबली. मी अजून माझी ब्रांच ओपन करतेय. मला Second यामध्येच अपडेट वरती जायचं. हा. अच्छा. बाकी चेंज नाहीये काही असं. ओके. छान. आणि आता मला सांग की स्वराज क्रिएशन बद्दल तू काय सांगशील? आणि आपल्या मैत्रिणींनाही तू काय सांगशील की ह्या पॉडकास्टला आल्यानंतर तुला कसं वाटलं? सगळ्यात अगोदर स्वराज क्रिएशन बद्दल काय सांगशील? स्वराज क्रिएशन हे मी खूप टाइम पासून ओळखते. मी आहेच त्यामध्ये. खूपच चांगलं आहे. म्हणजे कोणालाही कुठे फील्ड आता तुम्हाला मी काही कधी पण कॉल करते. मी विचारते मला हे करायचंय. तुम्ही नाही हा शब्द बोलतच नाही मला. हा नूतन मी तुला 2 मिनिटात सांगते की कुठून कुठे जायचं तुला. मला कुठेही गरज पडली तर पहिले तुम्ही असतात. तुम्हाला माहितीये मेकअप पासून असो, केमिकल असो, काही कोणतीही गोष्ट असो की मला तुम्हाला पहिला कॉल करायचा असतो किंवा कोणते क्लासेस असो काही असो.
बाकी तुम्ही हे आजचा जो इंटरव्ह्यू तो तर खूपच आवडला मला. अच्छा. तुम्ही पण बोललेला हे जे प्लॅटफॉर्म आहे पॉडकास्ट आपण जे सुरू केलंय हे तर हे प्लॅटफॉर्म कितपत फायदेशीर आहे ब्युटिशियन्स असतील किंवा इतर महिला असतील? बघा, आपली इमेज कुठेतरी आपल्याला हे करायची आहे, वाढवायची, आपली ओळख वाढवायची. बरोबर आहे. तर तुम्ही ते खूप सुंदर एक चालू केलेलं आहे लेडीज साठी, खास करून महिलांसाठी. आता मी ब्युटिशियन आहे, मला 4 लोक ओळखतात, पण एखादी हाऊस वाईफ आहे, त्याची तुम्ही इंटरव्ह्यू घेतलेलं मी पाहिलं, तर तिला आज आपण 4 लोकांमध्ये दिसतोय, ते किती खूप मोठा आनंद असेल. कारण बरोबर. तिचं त्या आपल्या 4 भिंतीमध्ये भिंती तिचं ते आवरण असतं. बरोबर. मुलं सांभाळा, फॅमिली सांभाळा, जेवण बनवा, हेच काम असतं तिचं. पण ती जेव्हा या स्टेजवर येते तेव्हा तिचा विचार तो काय असेल, तिला किती खुशी असेल. स्वतःची एक ओळख झाली ना. आणि फार हे मिथ आहे, ही फार चुकीची समजूत आहे माझ्या मैत्रिणींची किंवा समाजाची, की खूप इझिली ब्युटिशियन असतील किंवा मेकअप आर्टिस्ट असतील खूप इझिली त्या सक्सेस होतात. पण असं नाहीये. त्या सक्सेस मागे खूप गोष्टी दडलेल्या आहेत, खूप सॅक्रिफायसेस आहेत, खूप गोष्टींचा त्याग केलेला असतो त्यांनी. तर अशा तुमच्या गोष्टी सांगण्यासाठी आम्ही तुम्हाला आमंत्रित करतो स्वराज क्रिएशनच्या ह्या प्लॅटफॉर्मवर. आणि आता आपण फक्त 2 मिनिटासाठी रॅपिड फायर खेळणार आहे नूतन सोबत. ते तुला विचार न करता पटकन बोलायचं. अरे बाबा. सकाळी चहा की कॉफी? दोन्ही पण नाही. क्या बात आहे, एकदम डाएट कॉन्शियस. आणि फावल्या वेळेत काय करायला आवडतं? मी सध्या तरी प्रॅक्टिसच करत असते, कारण मी जे व्हिडिओज बघते आता अपडेट काय नवीन आहे तेच, बस बाकी नाही, टाइमपास नाही असा. छान. आणि फेवरेट ब्युटी ट्रेंड किंवा फॅशन ट्रेंड जे आवडतं तुला खूप, जे तू रोज करू शकते स्वतः बरोबर किंवा तुझ्या क्लायंट सोबत? मला हेअर मध्ये खूप आवड आहे. करायला आवडेल. हेअर मध्ये. आणि एक शब्द नूतन साठी एक शब्द ज्याच्यामध्ये ती स्वतःला पूर्ण डिस्क्राईब करेल. वर्षा म्हणजे समजूतदार, वर्षा म्हणजे उत्तम श्रोता किंवा वक्ता, तसं नूतन म्हणजे नवीन. हा, पण त्याच्यामध्ये नूतन स्वतःला डिस्क्राईब कशी करेल, की नूतन समजूतदार आहे की नूतन रागीट आहे, नूतन काय एका शब्दामध्ये? समजूतदार. छान. आणि जास्त काय आवडतं, इंस्टाग्राम की युट्यूब? आता ट्रेंड नुसार इंस्टाग्राम. अच्छा. आणि इन्स्पिरेशन घेण्यासाठी कोणाला फॉलो करायला जास्त आवडतं? म्हणजे इन्फ्लुएन्सर जे आहेत त्यातल्या कोणाला जास्त फॉलो करायला आवडतं? मी तर आता सध्या पहिलं तर तुम्हीच होत्या फॉलो करायला, आणि असं काही खास नाही करत कोणाला असं फॉलो, कारण फॉलो करून मतलब नाहीये. आपण जे आपल्याला घडू ते, कारण की सोशल मीडियावर बऱ्याचदा असं होतं की तेच दाखवतात जे त्यांना दाखवायचंय. त्यामुळे सगळंच आपण त्यांना फॉलो नाही करू शकत. रिअल नाहीये त्यामध्ये. एक अशी गोष्ट जी तुझ्याबद्दल चुकीचं समजतात लोक, तुला बघितल्यानंतर किंवा तुला भेटल्यानंतर लोक ते चुकीची समजतात, अशी एखादी गोष्ट होतं ना, की मी म्हणते मला भेटल्यावर बऱ्याचदा लोकांना वाटतं थोडी ॲरोगंट आहे, थोडी रागीट आहे. नाही, सगळ्यांची चुकी काय होते, ही खूप साधी आहे, पण मी तशी नाही. वेळ आल्यावर मी बदलते, खूप रागीट होते. तो आहे प्रकार. आणि जर एक दिवस पूर्ण सुट्टी मिळाली तर काय करशील? मी मुलांपाशी असते घरी, मंडेच सुट्टी असते. कधी फ्रेंड सोबत बाहेर, मला किटी पार्टी खूप आवडते. म्हणजे तू तुझा पूर्ण वेळ एकतर फॅमिली सोबत किंवा मैत्रिणी, दुपारी गेली तर फ्रेंड सोबत. ठीक आहे. तर मैत्रिणींनो, ही होती नूतन गायकवाडची गोष्ट. आणि नूतनची प्रेरणादायी गोष्ट तुमच्यापर्यंत पोहोचलीच आहे, आणि ह्याच्यातून तुम्हालाही प्रेरणा भेटेल आणि तुम्ही काहीतरी नवीन सुरुवात करू शकता. तर स्वराज क्रिएशन प्रस्तुत गप्पा टप्पा विथ स्वरामध्ये आज इथेच थांबतोय. आणि ही गोष्ट शेवटपर्यंत नक्की ऐका. कमेंट्स मध्ये सांगा तुम्हाला ह्यामध्ये काय जास्त छान वाटलं, आणि लाईक शेअर करायला विसरू नका. सोड घराची वेस, नेस नभाची साडी नेस, सोड घराची वेस, नेस नभा